तुमचं शरीर न्यूट्रिशनवर चालतं. तुम्ही जे अन्न खाता त्याच्यात जर खरोखर न्यूट्रिशन जर असेल ना तर शरीर चांगलं चालेल. त्याच्यात जर न्यूट्रिशन नसेल ना तर शरीराला आहे ना अन्नामध्ये न्यूट्रिशन शोधावं लागतं. काय काय शोधतं? त्याच्यात फायटोन्यूट्रिएंट आहेत का, व्हिटॅमिन आहे का, मिनरल आहे का, चांगले गुड कार्बोहायड्रेट आहे का, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहे का, त्याच्यानंतर सोल्युबल फॅट आहे का, इनसोल्युबल फॅट आहे का, फायबर सोल्युबल इनसोल्युबल आहे का, त्याच्यानंतर ओमेगा 3 फॅट चांगले आहे का, त्याच्यानंतर प्रोटीन क्वालिटी प्रोटीन आहे का, आणि चांगल्यात चांगलं की बेस्ट वॉटर येत आहे का. या सगळ्या गोष्टी ना न्यूट्रिशनमध्ये येतात. आता हे न्यूट्रिशन जर तुमचं येत नसेल ना जे खाण्यातून, फक्त तुम्ही कार्बोहायड्रेटवर भर देत असाल, तुम्ही काहीतरी वेगळंच खात असाल ज्याच्यातून न्यूट्रिशन शोधायला शरीराला वेळ लागतोय, तर तुमचं शरीर लवकर निकामी होणार आहे. आणि शरीर जर लवकर निकामी झालं तर शरीर तितकं काम नाही करत आहे जितकं खरोखर करायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मोठमोठे आजार